पावसाळा म्हटला की फिरायचा ऋतू. पावसाळ्यात सुट्टी असेल तर ती सुट्टी घरी झोपून घालवणं अगदी मनाला पटत नाही, किंबहुना मन देखील घरी राहायला मागत नाही. मग कुठेतरी जवळचे स्पॉट शोधायचे, कुठेतरी लांब जायचं प्लॅन करायचा. असे काहीसे आम्ही ही पावसाळ्यातली सुट्टी किंवा पावसाळ्यातले रविवार घालवत असतो. आज देखील आम्ही आलो आहे जवळच्याच, अगदी मुंबईपासून जवळ असणारं बदलापूर, आणि बदलापूर इथे असणारं बदलापूर अंबरनाथच्या मध्ये असणारं चिखलोली धरण. पावसाळ्यात निसर्ग सहवास कोणाला आवडत नाही. रिमझिम पडणारा पाऊस, भरलेली धरणं, वाहणारे ओढे, नदी नाले, धबधबे, हिरवागार शालू नेसून सजलेले डोंगर, सजलेली धरती, हे सगळं खरंच मनाला अगदी मोहित करून टाकतं. आणि हे सगळं जर शहरापासून जवळ असेल तर मग काय विचारूच नका. हो, अगदी बदलापूर किंवा मग अंबरनाथ शहरापासून जवळ असलेलं चिखलोली धरण अर्थात चिखलोली डॅम हे खरोखरच पाहण्यासारखं आहे. इथे अगदी शहरापासून जवळच आपल्याला आपल्या स्वतःच्या गाडीने अथवा रिक्षाने येता येतं, आणि आल्यानंतर जो काही नजारा दिसतो ना, अगदी 1-2 तासात आपण मनसोक्त निसर्ग सहवास इथे अनुभवू शकता. खूप छान असा अगदी शहरापासून, मात्र शहराच्या कोलाहलापासून बाजूला असलेला हा शांत आणि रमणीय परिसर आपल्याला निश्चित एक वेगळी ऊर्जा देईल, एक वेगळा आनंद देईल, एक वेगळं समाधान देईल. जर आपण कुठे काही असं पॉइंट किंवा असा काही प्लॅन करत असाल तर हा आपल्यासाठी योग्य पर्याय आहे. नक्की विचार करा.
पाठीमागे असणारा छोटासा धबधबा खरोखरच अगदी पाण्यासारखा आहे. मला माहिती आहे तुम्हाला थोडासा आवाज कमी येईल, मात्र धबधब्याचा आवाज एकदम जोरावर आहे आणि खरोखरच हे चित्र अगदी नजरेत साठवून ठेवण्याजोगं झालेलं आहे. चला तर मग ते चित्र पाहूया. धरणाच्या सांडव्यातून येणार हे पाणी, हा प्रवाह एकदम वेगवान असल्याने याच्यामध्ये आंघोळीला जाणे किंवा मजा करायला उतरणं हे धोकादायक होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो आपली स्वतःची काळजी घेऊन असे हे नैसर्गिक सौंदर्य अनुभवली तर खरोखरच एक वेगळं समाधान मिळतं. अन्यथा अनेक धोके हे आजूबाजूला आपल्या वावरत असतात. त्याच्यामध्ये न सापडता फक्त आनंद घेणं आणि तो आनंद स्वतःचा जीव सांभाळून घेणं या अशा ठिकाणी अतिशय गरजेचं असतं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. जमलं तर कमेंट देखील करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.